तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काल परवा जो मी आता मराठवाड्यात जाणार, जरांगे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो का संजय राऊत त्यांचा समाचार घेईल 10 ते 15 दिवसात मिनिमम आचारसंहिता मला एक चीड आली, तुम्हाला आली असेल पण तुम्ही संयमी दिसतात। पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, सत्तेवर आणायचं असेल तर दीर्घकाळ संयम नाही उपयोगाचा आहे, नाही उपयोगाचा आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, ही निवडणूक विधानसभेची आपल्यासाठी महत्वाची आहे। जे आता बोलतायत ना, काय काय बोलतात नीट वाचा, यांना दाखवतो, यांना आठ टाकतो, यांना अमुक करतो, तमुक करतो। काय विचार होतो त्या उद्धवची? 2.5 वर्ष होता, जरा कारभार कळला नाही, ज्याला बजेट कळला नाही, पर कॅपिटल इन्कम कळत नाही, जीडीपी कळत, तो माणूस आता मी होणार, मी असं करणार। आणि आपले लोक एवढे विचारवंत आहेत, कोकणातले लोक उत्तर देत नाही। बरं नाही, बरं त्या जिल्ह्यात शिवसेना राहता कामा नाही हो। मी एकटाच बोलतो, प्रयत्नशील का होत नाहीये, मला काय फरक पडत नाही। मी आता जाताना मी मराठवाड्यात जाणार, चला माझ्या बरोबर, मी कोणाला बोलवलं नाही आणि बोलवणार नाही बोल पक्षासाठी मोदीजी प्रेम करतात। विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार, बघू जरांगे काय करतो ते। देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे हे म्हणे मराठवाड्यात जातो म्हणे मी, जरांगे काय मराठवाड्यात मी जाऊन बघतो, जरांगे काय करतो ते बघतो, जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी दिलेला आहे। आणि मी त्यांना काय म्हणलो की येऊ नका म्हणून, माझं कधी स्टेटमेंट आहे का? समजा त्यांना आधारानं दादा म्हणते सगळं, मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही? ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे? मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो, तुम्ही काय बघणार आहेत मग? हे बघा, मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस, ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवतो असं धमकी। मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला। कोकणात मी म्हणतच नाही, मी तसले चाबरे धंदे करतच नाही, मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका। आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो? मी बघायला लागलो तर लय फजिती होईल, सगळ्यांची लय फजिती होईल, हो कोकणात सुद्धा। पण मी तसलं असलं इतके चिचुरे चाळे करतच नाही, कारण आम्ही त्यांना मानतो, दादा म्हणतो मी त्यांना, कारण त्यांना मानतो, त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना, मानतो म्हणल्यानंतर। आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर बोललेलो नाही, बोलत नाही। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही, म्हणजे मी क्लिअर सांगतो, त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या, फुकट धमक्या, मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात, मी कोणालाच भेट नसतो। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।